नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث صدق الله العظيم। वालों ने मिलकर एक होटल शुरू करने का प्रोग्राम बनाया है। पेट्रोलियम में तो पहले से थे, उनके फाउंडेशन के वक्त भी मैं हाजिर था और इफ्तिताह उद्घाटन के वक्त भी मैं मौजूद था दुआ के लिए। तो आज मेरी खुशनसीबी है कि अजमल भाई ने आज भी याद किया हमको और मौलाना जिब्रान साहब को, आप सब लोगों को दावत दी है, आप तशरीफ़ लाए हैं। हर चीज़ की बुनियाद अच्छी हो तो उसकी तामीर अच्छी हो जाती है। स्कूलों में आप देखें प्राइमरी तालीम अगर मजबूत है तो ऊपर की पढ़ाई अच्छी आसान हो जाती है। यही मामला फाउंडेशन का भी है। आज फाउंडेशन जितना मजबूत होगा उतनी ही इमारत मजबूत होगी, अच्छी होगी, पायदार होगी और लॉन्ग लाइफ होगी भी। तो और सबसे ख़ास बात यह है कि हाईवे पर लोग गुज़रते गुज़रते होटल देखते हैं, खाने का होटल, अच्छा होटल कहाँ मिले। अच्छे जायके के लिए लोग कितने किलोमीटर दूर से पहुंच जाते हैं। तो इंशाअल्लाह हमारे अजमल भाई की वालदा साहिबा के नाम पर रेसिपी जो तैयार होंगी, उम्मीद है कि उनकी वालदा साहिबा के हाथ जैसा ही जायका इसमें मिलेगा। उनकी वालदा साहिबा का हाथ बहुत फेमस था, हमने तो खाया नहीं, हमको कभी मिला नहीं खाने को, लेकिन तारीफ़ सुनी मैंने। इंशाअल्लाह भी मिलेगा, उनके हाथ जैसा जायका मिलेगा सबको। तो ये खुशी का मौका है, आज इसकी फाउंडेशन है इंशाअल्लाह। और बहुत बड़ी जगह, बहुत खूबसूरत जगह है। और इस होटल का नाम जो है माउंटेन व्यू है। बहुत खूबसूरत नाम भी है। इंशाल्लाह होटल भी खूबसूरत बनेगा और खाना भी उसका जायकेदार होगा इंशाल्लाह। उम्मीद यही है अल्लाह की ज़ात से। और आप हजरात से दुआ की दरख्वास्त है, खुद दिल से दुआ करें अल्लाह ताला इनको दिन दूनी रात चौगनी तरक्की अता फरमाए। ठीक है, अब दुरूद शरीफ पढ़ लें और दुआ कर लेते हैं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा हफ़ज़ना मिन कुल्लि बलाइ दुनिया वल आखिरह तवफ़ना मुस्लिमन व अल्हिक़ना बिस्सालिहीन। अल्लाहुम्मा अक्फ़िना बिहलालिका अन हरामिका। जागा उपलब्ध करून दिली। ते या कामते खुर्द गावचे ग्रामपंचायत सदस्य बाळशे ढरेकर त्यांचं मी त्यांच्याप्रती या ठिकाणी खास करून मी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आणि मला एक व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली। मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। माझे बंधू
डॉक्टर अमानुल्लाह हसन कांदल यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल घालून त्यांचं सन्मान करावा. या टिपूनमध्ये उपस्थित असल्यामुळे आज ते येऊ शकले नाहीत, पण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा जैन निकम या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत भाई, आपण सुरू करत असणाऱ्या एका नव्या व्यवसायाची आज या ठिकाणी संघीय बुनियाद पायाभरणी झालेली आहे. कशा प्रकारचा व्यवसाय आहे आणि काय स्वरूप असेल? आज आम्ही व्यवसाय चालू करतोय तो मुंबई गोवा महामार्गावर कामते खुर्द या ठिकाणी चालू करतो. आणि हे जे ठिकाण आहे ते चिपळूण हे जे ठिकाण आहे ते मुंबई गोवा महामार्गावरचं एक मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या किंवा पर्यटनदृष्ट्या हा सगळा जो विभाग आहे तो समृद्ध असा विभाग आहे. आपण आत्ता बघतोय की कोकणामध्ये पर्यटनाला भरपूर संधी आहेत आणि पर्यटनाच्या दृष्टीने जे पायाभूत सुविधा ज्या निर्माण झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जे निसर्ग सौंदर्य तर निसर्गाने दिलेलंच आहे, पण पायाभूत सुविधामध्ये जर आपण बघितलं तर लोकांना चांगले हॉटेल्सची पुढील काळामध्ये गरज निर्माण होणार आहे, चांगल्या निवास व्यवस्थेची गरज आहे. तर माझं जे या ठिकाणी मी जे प्रस्तावित जे हॉटेल निर्माण करणार आहे किंवा उभारणार आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं भोजन या ठिकाणी आपण लोकांना, पर्यटकांना असतील किंवा येथील जे स्थानिक जे सगळे लोक आहेत त्यांना आपण देणार आहोत. आता हॉटेलिंग आपण सगळे जाणतोच की आता मोठ्या प्रमाणावर हॉटेलिंग म्हणजे घरी हल्ली जेवण बनवण्याचं प्रमाण हल्ली कमी होत चाललेलं आहे. आणि हॉटेलिंग हे लोकांचं एक आता एक जीवनातला एक अविभाज्य असा भाग झालेला आहे. आणि त्या ज्या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा या हॉटेलच्या माध्यमातून खवय्यांना पुरवल्या जातील. आणि एक दर्जेदार असं आणि लोकांच्या खिशालाही परवडेल असं एक हॉटेल उभं करणं हे माझा एक संकल्प आहे. आणि मला खात्री आहे की अल्लाह तालाच्या कृपेने, अल्लाह तालाच्या मेहरबानीने आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, माझी जी सगळे त्या ठिकाणी जी लोक आहेत त्या सगळ्यांच्या सदिच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आणि मला वाटतं की या व्यवसायामध्ये मला यश प्राप्त होईल. आणि मूळ म्हणजे यश, या व्यवसायाचं यश मी तेव्हाच समजेन की या ठिकाणी आलेला जो काय, मी त्याला ग्राहक म्हणणार नाही, जो खवय्या आहे तो खाऊन तृप्त होईल आणि एक समाधानाचा तो म्हणतात ना एक तृप्तीचा ढेकर देईल, तेव्हा मला माझं यश आहे असं मी समजेन. मी किती पैसा कमवला याचं मला जास्त काही सुखदुःख नसेल, पण जो माझ्याकडे जो ग्राहक येणार आहे त्याचं समाधान झालं पाहिजे एवढं माझी अपेक्षा आहे. आणि मी त्या अपेक्षा मी नक्की पूर्ण. काय नावानं सुरू करणार आहात आणि कधीपर्यंत पूर्ण होईल? मी जे हॉटेल जे चालू करतो आहे ते खास करून माझ्या आईचं त्याला म्हणजे मी नाव दिलेलं आहे की माय मदर्स रेसिपी, माय मदर जमीलाज रेसिपी. माउंटेन व्ह्यू, समोर आपण माउंटेन व्ह्यू बघतो आहे. आणि त्याच्यामध्ये आईचं याचं म्हणजे नाव देण्याचं मुख्य कारण म्हणजे माझी आई चांगली सुगरण होती आणि मग खूप चांगले चांगले पदार्थ ती करायची. आणि निरनिराळ्या प्रसंगी ती ते पदार्थ जे आहेत ते लोकांना म्हणजे कधी लोकांना आमंत्रण असायची किंवा काय असायचं तर ती त्या पद्धतीने तिने एक तिच्या हाताला एक वेगळी अशी चव होती. आणि मला अगदी मी अभिमानाने सांगेन की देशाचे अगदी पंतप्रधान चंद्रशेखर साहेब
अगदी जुने संसदपटू बॅरिस्टर नाथपै, मधु दंडवते असे सगळे किंवा याच्यातली सिने क्षेत्रातले दिग्गज निळू फुले, प्रभाकर पणशीकर, अशा कविवर्य वसंत बापट, तत्कालीन विरोधी पक्षनेते आमचे निहाल अहमद साहेब, मृणालताई गोरे, त्याच्याशिवाय तत्कालीन मंत्री जगन्नाथ जाधव, राजाराम शिंदे, असे सगळे राजाराम बापू पाटील दिवंगत नेते, अशा सगळ्या लोकांनी म्हणजे तिच्या जी हाताची जी चव आहे ती चाखलेली आहे. आणि असं एक अनेक तिचं एक कायमी असायचं की 5 लोकांना निमंत्रण जर दिली तर जास्तीत जास्त लोकांना कसं त्याच्यातून वाढायचं तिला एक चांगलं कौशल्य होतं. आणि ते तिचं जे कौशल्य आहे ते मला या हॉटेलमध्ये मला सगळं तिचं वापरायचं आहे. आणि तिच्या हाताला जी चव होती ती तर द्यायचीच आहे, पण तिला जी लोकांना जी वाढण्याची जी काय तिची जी एक भावना जी होती ती भावना माझ्या इथे मला जगवायची आहे. एवढं मी या निमित्ताने सांगतो. कधीपर्यंत सुरू होईल? साधारण पुढील एक 5-6 महिन्यात हे माझं जे हॉटेल आहे ते खवय्यांच्या सेवेमध्ये रुजू होईल. धन्यवाद.